या रक्षाबंधनची ओवाळणी आली ना आपल्या भावाकडून तर मस्त शॉपिंग करायला जाऊ आपण दोघी. हो माय, पैसे आले ना ओवाळणीचे तर मस्त 2 ड्रेस घेतो मी. घालालीच नाही ड्रेस मला, पाय नाही जुने जुने झाले ना. मग काय तर माय, पाय ना कशी दिसा लागले माय त्या अंगा ड्रेस माय ताई. भाऊजीला मागत जा ना नवीन नवीन ड्रेस घेऊन. भाऊजी नुसते घरी झोपून दिसते, काम धंदे करते की नाही व? नाही, मला काहीच काम धंदे नाही ना. दिवसभर नुसतं झोपूनच राह तुम्ही. ओ भुरे, आज रविवार आहे ना, तू अक्कल काय माहित चारायला गेली का व? नुसती माझ्या बायकोचे कान भरायला येतं का तू माझ्या घरी व? बरोबर रविवारच्या दिवशीच कशी काय येतो तू माझ्या घरी? हा, ज्या दिवशी मी सोमवारी शनिवार पर्यंत कामाला जातो घराबाहेर तरी नाही टपकत. बरोबर या खाटीवर रविवारच्या दिवशी आराम करायला झोपलो मी की येऊन टपकतो माझ्या बायकोले म्हणतो मस्त, भाजी कामाला घेत नाही का व? नुसती घरी झोपून दिसते. असा थबाडीत मला वाटते ना भल्ला राग येते मला असं काही बोललो तर मग. माय भाऊजी, मी मजाक करत होती ना, एवढं सिरियसली कायला घ्या लागते? असं सिरियसली कायला घ्या लागते? मजाक करत होती. दर रविवारीच मजाक करता का तू? दर रविवारीच तेच शब्द ऐकून मला कान पकवतो का तू? बरोबर झोपायच्या टाइमला येतो इथं टपकत माझ्या घरी येऊन माझी झोप मोडतं, बोलायला लावतं. झालं असं नव, मजाकच करत होती ना ते. जराशी मजाक केली तर लगे एवढं तपा लागते का? बापा बापा, एवढा तर चुलीवर ठेवलेला तवा गरम होत नाही, एवढे तपता तुम्ही. बोधले तू तर काही बोलूच नको बहीण. घरचे काम धंदे करायचे भोकार येते आणि नुसते ड्रेसवर ड्रेस घेत म्हणजे मापाशी पैशाचे खाणच आहे. एका महिन्यात 10 ड्रेस घेत ना तू आणि रोज पाला पाडत त्याचा धू 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 अख्खे ड्रेस पतले करून टाकले तो आणि दर महिन्याला तुला नवीन ड्रेस पाहिजे म्हणतं. मला कमाल वाटते बा, तू यारी बाई होय का कोण होय का? अंबानीच्या घरची सून काऊन नाही झाली? इथं काय आली माय बायको बनून? अरे नशिबात फुटकं होतं माय आलं. या अवदासा येऊन भरली माझ्या घरात गेंडी बोधली. नुसती पैसा पैसा, हे पाहिजे ते पाहिजे. अरे नवऱ्याचा विचार करू ना, काही करू ना विचार. काय पाहिजे बाबूला? काय नाही, खिच्यात माझ्या दमडी नाही, तुला पैसे पाहिजे म्हणते. या कधी मागितलं तुम्हाला पैसे? बोलायला लागले आता की माय मला बहिणी समोर मायली बदनामी करत राहता. जाऊ दे ना ताई, एवढं काय तुम्ही बाबा नुसते भांडत राहता बाबा एखाद्या कुत्र्यावानी. नाही बोल लागली म्हणलं तू, नाही बोल लागली, जरा कमी बोल ना. हा, आणि कुठे होती म्हणलं? बोलले तू कुठे होती? तू इथंच होती, इथंच राहायची ना, इथंच मरशील माझ्या पाळाले. अरे बापा, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सुखानं जगू नाही देत मला. एक शब्द तरी बोलला का? तुम्हीच तर माझ्या मागे येऊन घराला लावा लागले. आमच्या दोघीच्या गोष्टी चालू होत्या, तिने म्हणलं की भाऊजी काम धंदे करत नाही का? तुम्ही माझ्यावर भिल्ले केले, मला काय बोलायचं ते? तुमचे भांडण माझ्यावर आणता का तुम्ही? बापा मी येतच नाही बाबा इथं डबल. नको येऊ काय? नाही कशी होतो? बस जाऊ दे बाई, बस आपण मस्त जरासं गोष्टी करून काय याच्या मागे लागतो तू? डोकं खराब करून घेते, तसंच राहते नेहमीच. मी तर पागल झाली बाई याच्या पायी. हा, पागल झाली का? चाललं मग तुले पागल खाण्यात नेऊन टाकतो. एकदाच माया माणसा पिक्चर सुटून जाते तू आला कटकट एकदाची बाहेर माया घराच्या. काय म्हणलं? काही नाही, करा तुमच्या गोष्टी करा बाबा, फक्त माया इथून दूर जाऊन करा, फक्त मला झोपू द्या सुखानं. कुंभकर्णाची अवलादच आहे बाबा. काय लेका बंट्या, मी काय म्हणतो, आपण लेका 9 ते 10 ते 11 ते 12 तारखेपर्यंत शाळेत जाऊच नाही लेका. 12 म्हणू लागला अबे, मी 15 तारखेला जातो डायरेक्ट, 15 ऑगस्टच्या दिवशी. तो पण तो जातच नाही बाबा शाळेला, सुट्टी जातपासून नाही. चलो बंट्या, अबे लेका दरवर्षीच नाटक झालं बे. बहीण रक्षाबंधनच्या वेळेस साऱ्या वर्गातल्या पोरे आपल्या हाताला राखी बांधते लेका, आपल्याला राखी नाही बांधायची. अबे सगळ्याला बहीण बनवून घेतलं तर कसं होईन बे आपलं? मग काय तर लेका, एखादी ना काय होते बे, जमाना 4-5 गर्लफ्रेंडचा आहे बाबू, एका गर्लफ्रेंड नाही मागत रे आता. मला तर लय टेन्शन आलं लगा चिच्या, मी जात नाही बाबू शाळेत. नाही तर आपण एक काम करू ना, ज्या पोरी आपल्याला बहिणीसारख्या वाटते त्याला चुपचाप सांगू राख्या बांधा बा, आहे ना. ज्या पोरी आपल्याला आवडते त्याच्यापासून दूर पडू आल्याले, त्या दिवशी आपण त्याच्यापासून दूर ठेवू. हे राख्या बांधून ठेवू आपल्या हाताले पहिलेच. त्याला म्हणून जागाच नाही बा आम्हाला राख्या बांधण्यासाठी, आमचा हात रिकामाच नाही राहिला आता, आहे ना. अरे तू म्हणतो तसं नाही बाबा, एवढा सोपा विषय नाही लागाय चिच्या. अरे तुला माहित नाही, आजकालच्या पोऱ्या म्हणलं चेहरा पाहून राख्या बांधते म्हणलं, चेहरा पाहून. आणि आपला चेहरा एवढा विषय नाही ना का? अबे तर मग चांगला आहे ना बे, आपला चेहरा चांगला नाही आहे पाहिले तर मग आपल्याला राख्या नाही बांधून पोऱ्या, नाही का?
अबे तसं नाही ना बे, तू समजूत काऊन नाही घेत बेला का चिक्या? अबे आपण चांगलं नाही म्हणून आपल्याला राखी बांधते म्हणलं ते. आपण जर चांगलं असतो ना पाहिले मग पाय बाबू, एक काय पोरीची हिंमत झाली नसते आपल्या हातात राखी बांधायची. काऊन की त्याला आपल्याला बॉयफ्रेंड बनवायचं असतं ना बे मग. अबे होले का मग एक काम करून आपण मस्त सूट बूट घालून मस्त पावडर गिवडर फेरन लवली लावून मस्त चष्मा गिस्मा लावून जाऊन ना त्या दिवशी, म्हणजे साले आपल्याला राखीच बांधणार नाही. मस्त आहे रे भाई, कोणी तसंच करू आपण. आहे डन मग. हा डन 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 डन. नाही रक्षाबंधन जवळ आली, लाडकी बहिणीचे पैसे कधी येते मग? कांता काकू आता 9 तारखेपर्यंत येते म्हणजे माय. हो 9 तारखेपर्यंत मी मोबाईलवर पाहिलं ना त्या दिवशी, युट्यूबवर त्याच्यात सांगे माय 9 तारखेपर्यंत येते म्हणे आपल्या लाडक्या भावाची ओवाळणी बहिणीले. आली पाहिजे माय, तेवढंच बरं वाटते, तेवढा घर खर्च भागते माय मला. बस एकदा पैसे आले ना बाई, माहिती बल्ले बल्लेच आहे मग. ते बल्ले बल्ले आहे माय. आणि मला आता 65 वर्ष पूर्ण व्हायला लागले की मला हप्ता बंद मग डायरेक्ट लाडकी बहिणीचा. माय 65 वर्ष कंप्लीट व्हायला लागले का कांता काकू तुम्हाला? माय तुमच्या चेहऱ्यावर असं वाटत नाही व. आहे ना बाई प्रेमीला. अहो मला कोण नाही म्हणते की तुम्ही लयच जवान दिसता बा, कोणालाच वाटत नाही की मी 65 वर्षाची आहे म्हणून. अहो मी माझ्या शरीराची काळजी जेवढी घेतली ना म्हणून तर असं टिकून आहे मी आतापर्यंत. पण तुम्हाला पैशाची काही गरजच नाही ना कांता काकू. तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता आला नाही पाहिजे मला तर वाटते. आमच्यासारख्या रोज मजुरी करणाऱ्याला होईल ते लाडकी बहीण. तुम्हाला काय पाहिजे? एवढं मोठं घर बंगला गाडी सगळंच काय तुमच्या इथं. अशी मारी ना कान पडत बाई प्रेमीला ते आले उगीच काही बडबड करत राहायचं. म्हणजे आम्हाला काही पैसे भेटले नाही पाहिजे असं वाटते का तुले? वोटिंग दिली म्हणलं, मत दिलं म्हणलं, मत काही कुठं मला पैसे द्यायला लागले. आणि आता का ते मला पैसे बंद केले ना, तुला सांगतो पुढच्या वेळेस मतदानच करत नाही मी बाई. हा नाही तरी मला काही फायदा नाही त्याचा ना. आम्हाला शेतीला भाव देत ना, आमच्या धान्याला भाव देत, कायले पिकाले भाव देत. काय फायदा आहे का त्या सरकारचा? काहीच मालाला भाव देत नाही ना. नुसते मोठे मोठे लोकांचे घर भरते, माल नोकरीवाल्याला पगार वाढवते आणि इथं मालाला भाव देत नाही. शेतकरी इकडे मराच लागला. त्या सरकारला अक्कल तरी आहे का? हे म्हणलं अख्खं जग म्हणलं शेतकऱ्याच्या भरोश्यावर चालायला लागलं म्हणलं, शेतकऱ्याच्या भरोश्यावर. आणि त्याच्यात भरोश्यावर मारा लागले मस्त टेबलावर बसून एसी मध्ये बसून खाते तर. आणि आमचा शेतकरी इथं उन्हात आणत राबून ढेकलावर बसून ते सोकलेली भाकर खाते, भाकरीचे कुटके. ज्याची आई ससायला पाहिजे त्याचे हाल आहे. आणि हे हरामी लोक पाहिजे ना मस्त बसून एसी आईच करायला लागले. आमच्या भरोश्यावर निवडून नाही तर आम्हाला तुरी देते. हे गोष्ट खरी आहे पण तुमची कांता काकू. आतापर्यंत लहानाची मोठी झाली, कितीक सरकार बदलली असत पण सरकारले शेतकऱ्याचं काहीच महत्व नाही म्हणलं. मी तर म्हणतो शेतकऱ्यानं आपल्या पुरतच पिकवायचं आपल्या शेतात. यायले मालच पिकायचं नाही. उद्याला काय जायची भूकमरी त्याच्याशिवाय अकला येत नाही, यायले त्याच्याशिवाय मालाला भाव देत नाही. आपल्या पुरतच पिकवायचं आणि आपल्या पुरतच खायचं बस. मरे ना भुसूची उपायची त्याच्याशिवाय समजत नाही यायले. तरी कुठं अकला जाग्यावर तरी कुठं मालाला भाव देत. हा आणि आपल्यासारख्या साध्या भोळ्या बाया आले गाड्यात फसवते, 1500 रुपये देतो म्हणते लाडकी बहिणीचे आणि वोटिंग घेऊन घेते, मस्त मजा करते. आणि आपण मतदानाच्या सगळं विसरून वोटिंग देऊन देतो. आणि मग काय अपात्र महिला एवढ्या अपात्र केल्या तेवढ्या अपात्र केल्या, म्हणजे चिवट्या बनवून आहे फक्त आपल्या साध्या माणसाला बस. अहो बाई आता हे लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला लागले. कुठून द्यायला लागले मला सांग बरं? सगळं महाग केलं म्हणलं. स्टॅम्प पेपर म्हणलं 100 रुपयाचा होता 500 रुपयावर नेला. अशा सगळ्या वस्तू महाग केल्या. आपल्याकडूनच पैसे काढते ना आपल्यालाच देते. आपणच मूर्ख आहो ना. आयडी करून ठेवलं म्हणलं आयडी. आता मजूर सापडत नाही म्हणलं बाया वावरातली. पराठीचे बोंड येत आले, कापूस येत आले, निंदाले, बाया सापडत नाही. आयडी करून ठेवल्या बाया या सरकारनं. सारे लोक आयडी करून ठेवले. फुकटाचं पाहिजे आता सगळ्याला. काम करायचं कोणाच्याच हे येत नाही. सगळ्याचा भोकावर यायला लागला आता. जाऊ दे बाई कांता काकू, मी चालली घरी. मला ना स्वयंपाक करायचा आहे. बस लाडकी बहिणीचे 1500 रुपये या म्हणजे झालं. मला रक्षाबंधन भागते तेवढा. मला बिन बाई पैसे आले ना मस्त पैकी 1-2 साड्या घेतो बाई मी 1500 रुपयात. हा 400 रुपयाच्या साड्या येते ना मस्त मस्त घेऊन घेतो. काय बाई मला काम आहे येतो मी. पण आले पाहिजे बाई 9 तारखेपर्यंत येते म्हणते पैसे आहे ना. काय बाय आहे मा आतापर्यंत काय बोलत होतो आणि अजून आलो त्याच्यावरच लाडकी बहिणीवर. फुकटाचं घेण्याचा आपल्याला बसवच पडलेली आहे. आपलीच आपल्या हातानं शेकून घेतो म्हणून तर आपल्यावर अशी दरिंद्री आली. गुलाम झालो आपण. हे असं म्हणायला काहीच हरकत नाही आता नाही.